ठाणे शहरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेनं केवळ कार वॉशिंग सेंटरवर बंदी घालण्याचा घेतलेला निर्णय भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं त्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही प्रशासनानं सोपा मार्ग निवडत फक्त लहान आणि कामगारांवर आधारित व्यवसायांवर कारवाई केली आहे. कार वॉशिंग सेंटर हे अनेक कुटुंबांच्या उपजीविकेचं साधन असून त्यांच्यावर बंदी घालणं म्हणजे थेट कामगारांच्या पोटावर लाथ मारल्यासारखं आहे. शहरात बेकायदेशीर बांधकामं, वॉटर पार्क्स, मोठमोठे इव्हेंट्स, लग्न समारंभ, हॉटेल्स आणि इतर व्यावसायिक उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर आणि अपव्यय होताना दिसतो. त्यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई होत नाही. प्रशासनाचा हा दुहेरी निकष स्पष्टपणे कामगार विरोधी आणि पक्षपाती आहे. कार वॉशिंग सेंटरवरील बंदी तात्काळ उठवावी, पाणी अपव्यय करणाऱ्या सर्व घटकांवर समान आणि कठोर कारवाई करावी, निवडक कारवाई थांबवून सर्वांसाठी समान धोरण लागू करावं, अन्यथा येत्या काळात भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असं सांगण्यात आलंय.